मात्र त्या ठिकाणी पाठीराखे बसणार नाहीये। जर आढळला तर त्या ठिकाणी स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट। नियम व अटी तुम्हाला मात्र त्या जपावे लागणार आहेत। जर आढळला तर त्या ठिकाणी पॅनलाइजला तुम्हाला सामोरे जावं लागेल, पेनल्टीला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्यायची आहे। आणि 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये कंपल्सरी आहे आणि येणे बंधनकारकच राहील, लक्षात घ्यायचंय। शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा न भूतो न भविष्यती, याची देही याचा डोळा। आपण पाहतोय हा शिवनेरी चषकाचा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा 2021 चा हा शानदार क्रिकेटचं वातावरण, सर्व बाजूने भगवामय असं वातावरण आपण पाहू शकताय। आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत, मुख्य मंचाकडे, मुख्य व्यासपीठाकडे। दोन पंच ऑनफिल्ड त्या ठिकाणी जात आहेत, कल्याणी घोरपडे सर आणि करुणा कोटी यांचं दोन्ही पंचांना ऑल द बेस्ट असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये। साठी लाभलेले आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अनुप पाटील साहेब यांचं स्वागत, नारळ आणि श्रीफळ देऊन माननीय श्री दिनेश किणी यांनी करावं अशी नम्र विनंती। आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी अगदी आमंत्रण पत्रिका मिळाल्या कार्यक्रमासाठी हो म्हणालेले आपले सर्वांचेच लाडके मान्य श्री अनुप पाटील साहेब हे अगदी वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी हजर राहिलेले आहेत, तर त्यांचं स्वागत आपण शिवनेरी चषक यांच्या वतीने करत आहोत। तसेच आपल्या विरथन बुद्रुक गावचे सरपंच माननीय श्री शरद घरत साहेब यांचं स्वागत दिलीप घरत यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती। तसंच सरपंचांनी त्याचा स्वीकार करावा। आपल्या गावचे सरपंच मान्य श्री शरद घरत साहेब यांचं स्वागत दिलीप किणी यांच्या हस्ते होत आहे, दिलीप घरत यांच्या हस्ते होत आहे। धन्यवाद सर। त्याचसोबत आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून लाभलेले शिवसेना माकणे शाखा प्रमुख मान्य श्री अजित गावड साहेब यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी होत आहे, तर श्री तुकाराम किणी यांनी त्यांचं स्वागत करावं अशी त्यांना नम्र विनंती। आजच्या आपल्या शिवनेरी चषक 2021च्या कार्यक्रमासाठी रंगमंचावरील हे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमासाठी माननीय श्री चमेल पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, तर त्यांचं स्वागत ग्रामपंचायत विराथन बुद्रुकचे सदस्य मान्य श्री अनिल किणी यांनी करावं अशी त्यांना विनंती करते। साहेबांनी त्याचा स्वीकार करावा। आजचा सुंदर असा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले मान्य श्री चमेल पाटील यांचं स्वागत आपले अनिल दादा अनिल किणी यांच्या हस्ते होत आहे। अगदी वेळात वेळ काढून सर्व पाहुणे मंडळी आज आपल्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले,
त्यासाठी त्यांचं अगदी मनःपूर्वक आभार. धन्यवाद सर. असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू दे. पुन्हा एकदा शिवनेरी चषक 2021 साठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मान्य श्री अनुप पाटील साहेब, मान्य श्री अजित गावड साहेब, मान्य श्री शरद गरज सर, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, महिला वर्ग आणि सर्व क्रिकेट रसिक यांचं मी इशिता साने मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 16 धावा, 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. द ग्रेट स्टार्ट बाय मंगलमूर्ती विराथन टीम. खूप चांगली स्टार्ट केली गेली कारण 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि 5 षटकांमध्ये 2 पॉवर प्लेचे बंधनकारक आहेत आणि 2 पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये धावा खोऱ्याने वाहत आहेत कारण होम ग्राउंडवर होम क्राऊड समोर खेळत असताना आपण पाहतो ही खेळपट्टी त्यांची ओळखीची आहे आणि ओळखीची खेळपट्टी असल्या कारणानं मात्र जरूर धावा येतील यात काही तीळ मात्र शंका नाही आहेत कारण जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रणीतचा हा चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतो ऑन साइडला 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. शिवनेरी चषक 2021 साठी ज्यांच्यामुळे आपल्या आजच्या उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढलेली आहे अशा महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. तर त्यांचं सुरेश महिला मंडळाच्या महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत तर त्यांचं सुद्धा आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत. तर आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य मान्य श्री अनिल केणी यांच्या हस्ते आपल्या महिला वर्गाचं स्वागत होत आहे. कमला घरत आणि मंदाकिणी यांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर आणखी सुद्धा महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. प्रथम फलंदाजी करताना मंगलमूर्ती विराथन. अप्रतिम गुड लेंथ लाईन, सुरेख सुपर्ब एक्सलंट डिलिव्हरी पाहायला मिळाली. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करता त्यावेळेला तुमचे होप्स ऑटोमॅटिकली वाढतात आणि आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. जर आत्मविश्वास जर तुमच्यात असेल तर तुम्ही जरूर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकता आणि तेच मात्र यावेळेला करून दाखवत आहेत गोलंदाज. यावेळेला मात्र ऑफ साइडला चिप शॉट पाहायला मिळतोय. बी फॅक्टर मध्ये खेळलं गेलं. चेंडूला मात्र पाठवलंय. 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. थँक्यू डीजे.
धन्यवाद सुभाषजी. तर या स्पर्धेसाठी आपण सकाळच्या सत्रात इशिता साने मॅडम यांचा आवाज ऐकला आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत सन्मान करणं हे आयोजकांचं आद्य कर्तव्य आहे. मी महिला वर्गांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण इशिता साने मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. मायेची शाल यावर ऑफ साइडला फटका चांगला आहे. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो इनफिल्डच्या वरून. मॅग्निफिसंट टायमिंग. 4 धावा. गुड शॉट. तर मॅडमचं या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. थँक्यू डीजे. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. काय स्टार्ट अगदी खूप सुंदर झाले. प्रणय पाटील एका साईडला आपण पाहतोय तर एका साईडला बबलूची बॅट यावेळेला तळपत असताना आपण पाहू शकतायत. धावांची भूक न मिटणारा खेळाडू अर्थातच बबलू आणि एका साईडला प्रणय. तर गोलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला प्रणित विकेट टेकिंग गोलंदाज आहे. यावेळेला ऑन साइडला शफल झाला. सुरेख पद्धतीने फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केलाय डीप मिड विकेटला. चेंडू भेदून निघून जातोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. 4 धावा. बबलूच्या बॅट मधून एक ब्रँडेड चौकार. गुड शॉट. दोन षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 15.50च्या सरासरीने 31 धावा. मंगलमूर्ती विराथन या संघाची स्थिती आपण पाहू शकताय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बबलू ही स्पेशालिटी आहे बबलू या फलंदाजाची. म्हणून विटी लाईन असो सफाळे आणि पालघरमध्ये प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय. तो बबलू किनी आपण पाहू शकतायत. प्रथा 11 यांच्याकडून जर रितेश किणी अर्थातच बबलू यांनी जर 3 लगातार 3 चेंडूवर षटकार ठोठावले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर चटाळ्या हा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. यावेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू मात्र ऑफस्टूमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. प्रणय पाटील मात्र त्या ठिकाणी थोडेसे चाचपडले गेले. खेळपट्टीवर आपण पाहतोय खूप सुंदर खेळपट्टी बनवली गेले आणि खरी खेळपट्टी जर आपण पाहिली तर मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर खऱ्या अर्थानं तुमचा कस लागतो. तुमची कसोटी असते. जे फिरकी गोलंदाज असतात त्यांना मात्र यावेळेला कसब कला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. धावसंख्या स्थिरावली गेले 31 रन. 3रं षटक प्रारंभ. 1 चेंडूचा खेळ झालाय प्रतीकच्या हातखंडामध्ये. यावेळेला पाहिलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजनला यावेळेला फील्ड करतायत. चेंडूला स्टॉप करतायत. तत्पूर्वी 2 धावा खेळपट्टीवर निघून येत आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते मंगलमूर्ती विराथन या संघाची जवळजवळ 33 धावा. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यानंतर होणारा सामना महाराज फायटर ठाकूरपाडा वर्सेस एडवन. दोन्ही संघाचे कर्णधार आपण 5 षटकांच्या अगोदर रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी रेडी राहा. यावेळेला पुलचा फटका पाहायला मिळतोय परंतु मिस टायमिंग आणि कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. गुड कॅच. दीपक फलंदाज या ठिकाणी बाद होताना. प्रणय पाटील पहिल्या चेंडूपासून थोडेफार कुठेतरी चाचपडत होते. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती आणि फलंदाजाला यावेळेला मात्र बॅक टू द डगआउटचा रस्ता दाखवलाय गोलंदाज प्रतीकने. विकेट टेकिंग गोलंदाज. गुड डिलिव्हरी. गुड कॅच. फलंदाज बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रितेश किनी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 33 रन्स. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 1 आपण पाहू शकतायत आणि युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आज पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर यांचा सुद्धा वाढदिवस आहे. नितेजी पाटील वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण या क्षेत्रात अजून उत्तुंग भरारी घेऊ. उत्तरोत्तर तुमची प्रगती वाढत राहो. ह्या वेळेला पाहिलं थोडंफार कुठेतरी मात्र आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. हे टेनिस क्रिकेटमध्ये जणू काही ग्रहण लागले कारण ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला मात्र यावेळेला पिच केलं गेलं होतं आणि प्रत्येक चेंडू मात्र यावेळेला ऑफस्टम्पच्या 5व्या स्टंपला येऊन खेळणं मात्र यावेळेला कधी कधी रिस्की शॉट म्हणून ओळखलं जातं
आणि रिस्की शॉट ज्या वेळेला खेळतात कधी कधी जोखीम पत्करावे लागतील, नो डाऊट. परंतु या वेळेला जर आपण पाहिलं तर डिफेन्स असताना मात्र या ठिकाणी दोन ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला आहे परंतु मिस टायमिंग. दीपक पुन्हा एकदा मात्र या वेळेला आपण पाहू शकतात, क्या बात आहे. आदरणीय सन्माननीय श्रीकांत किनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर या, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता मिस्टर रितेश अर्थातच बबलू. प्रतीकचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केल्या. ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी यावेळेला लेंथ टू लेंथ गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि चेंडू फेकून झाले तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झाला. यावेळेला पाहिला स्विचिंगचा फटका पाहायला मिळतो. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलाय 6 धावन करता थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. गुड शॉट. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर रितेश आम्हाला दर्शवतात की 39 13च्या सरासरीने 39 धावा या फलकावर आपण पाहू शकताय. चांगला स्ट्रोक होता, थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू मिळाला, बाउन्स मिळाला होता आणि वेळेवर अगदी मात्र यावेळेला टायमिंग बॅटचा ब्लेड ओपन केला आणि रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून यावेळेला आपण घेतोय आणि 6 धावा जमविल्या गेल्या. षटकांचा अगदी योग्य समाप्तीवर झालाय. मंगलमूर्ती विराट या धावसंख्येवर गडी बाद होण्याचा जर आपण विचार केला तर 2 गडी बाद झाले आणि 2 गड्यांच्या धावा नयन आणि प्रसाद या 2 फलंदाजांवर जबाबदारी आहे आणि जबाबदारीचा बोजा घेऊन मात्र या ठिकाणी कामगिरी करता हे आपण विसरून चालणार नाहीये. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये फलंदाजाला. मात्र या ठिकाणी गोलंदाजाला सुद्धा तेवढाच कौशल्य उद्देश यावेळेला दाखवावा लागेल. पंचांकडे दाद. फिंगर इज ऑन ऑफ अंपायर नाउ. ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज ढूंढता हूँ जवाब लेकिन उलझा हूँ सवालों में. जिस मोड़ पे तुम हुए वही वक्त ये थम गया. ना मिली कहीं मुझको खुशी, ना ये कम वक्त हम गया. अब लगता अधूरा सिलसिला. ये जुनून ये शिकवे किए कैसे. चेंडू यावेळेला मात्र फुलटॉस चेंडूला जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू मात्र यावेळेला फुल ठसन स्टँड आणि खुशी 11 स्टँडच्या वरून 6 धावा सलामी देताना मॅग्निफिसंट टायमिंग. तेरे हमनवा यूं ही मुझसे मिल कहीं बेवजह, फिर मुझे ख्वाबों तू दिखा. जिस मोड़ पे तुम गुम हुए वही वक्त ये थम गया. ना मिली कहीं मुझको खुशी, ना ये गम वक्त हम गया. जिस मोड़ पे या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत शिवनेरी चषक 2021 मध्ये. फटका चांगला होता कारण पुढच्या चेंडूला मात्र यावेळेला जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळाली. कारण आयुष्यात 2 गोष्टी कधीच बाहेर घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण.
आणि फुलटॉस आलेला चेंडू हा कधीच वाया घालवायचा नसतो आणि तेच मात्र यावेळेला केलं ते फलंदाज या ठिकाणी मिस्टर सुमितने. 6 धावा आल्या. अप्रतिम कमबॅक कसा करावा हे गोलंदाज यावेळेला मात्र यतीशच्या माध्यमातून पाहायला मिळतं. याला म्हणतात इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि त्याचंच प्रात्यक्षिकरण यावेळेला दाखवत असताना यतीश गुड लेंथ अँड लाईन सुंदर कमबॅक केलं गेलंय. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. थोडाफार कुठेतरी ब्रश करून गेला होता. बॅटला एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 46. मंगलमूर्ती विराथन हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अपील मात्र या वेळेला खूप जोराने केली होती परंतु या ठिकाणी पंच मात्र सहमत नाही आहेत आणि लेग बायचा इशारा येत असताना धावसंख्येत भर होते. धावसंख्या 1ने ऍडेड केली जाते आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 47 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ 5 चेंडूचा खेळ झालाय. चौथं षटक प्रगतीपथावर विचार विनिमय करतात. एका साईडला नयन किनी या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. अप्रतिम गुड डिलिव्हरी. काय कमबॅक केला यतीशने. 5 षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की दबाव असेल यतीशवर परंतु यतीशने कोणत्याही दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी करणं हेच पसंत केलं आणि खूप चांगल्या प्रकारची या वेळेला गोलंदाजीचं कमबॅक करत असताना यतीशचं मी कौतुक करेन. 4 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा. 47 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत प्रथम फलंदाजी करताना. चला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. महाराज फायटर ठाकूरपाडा आणि एडवन दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपण प्रेझेंट लावायचे. 4 षटकं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47 धावा. आजच्या दिवसात या ठिकाणी धनंजय पाटील कोपरीवरून या ठिकाणी उपस्थित झालेत आमचे साथी समालोचक. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. वेलकम. गुड मॉर्निंग. येताना जो काही प्रवेश शुल्क आहे तो मात्र आपण घेऊन या. प्रत्येक कर्णधाराला सूचना असेल कारण वारंवार आपण युट्यूबच्या द्वारे अनाउन्समेंट करणार नाहीयेत. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. ऑन साईडला मात्र व्ही फॅक्टर मध्ये आपण पाहतो स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते परंतु वेळोवेळी मात्र या ठिकाणी चांगलं गुड कॉलिंग पाहायला मिळालं. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 48 धावा. टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललंय. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हाला सर्वांना वेड लावून सोडलंय आणि आखाती दौरे सुद्धा मात्र आपण पाहतो पालघर जिल्ह्यामध्ये 14 ते 15 खेळाडू असे आहेत आउट ऑफ इंडिया जाऊन आज आपल्या स्वतःचं नाव, गावाचं नाव, आई वडिलांचं नाव उज्ज्वल केलंय. यावेळेला पाहिलं न्याळला हा खूपच बाहेर होता आणि पंच मात्र वाईटचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 49. 49 धावा. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक असं ग्रामीण भाषेत म्हणायला हरकत नाहीये. डेथ ओव्हर मध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असेल. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. बिग ब्लास्ट. 6 धावा. या षटकर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. सुपर टाइमिंग यावेळेला पाहायला मिळालं. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. तुमची वेळ खूप महत्वाची असते. मिडल ऑफ द बॅटने जर चेंडू कनेक्ट झाला तर नो डाऊट अबाउट इट चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क जाताना पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 54 धावा. 55 धावा. 55 रन्स. क्षमस्व 55 रन्स. 55 धावा फलकावर. फर्स्ट इनिंग सुरू आहे. मंगलमूर्ती विराथन संघ आपल्या स्वतःच्या घरच्या खेळपट्ट्यांवर खेळत असताना आपण पाहू शकतात आणि नेहमीच महिलांचा सुद्धा सपोर्ट या मंगलमूर्ती विराथन संघासाठी आपण पाहू शकतात. महिला वर्ग सुद्धा खूप मोठ्या संख्येने या स्पर्धेला वळताना आपण पाहू शकतात. खूपच क्रिकेट दर्दी आहेत या गावामध्ये
आणि विटी लाईन मध्ये मात्र शिवनेरी चषक गेल्या वर्षामध्ये आपण पाहिलं पावसाने मात्र हजेरी लावली होती, परंतु सुंदररित्या मात्र ती स्पर्धा पार पाडली गेली आणि सेकंड इयर आपल्याला पाहायला मिळतं. ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल एसपी बॉयज स्टँडला अभिवादन करण्यासाठी. चौकार, गुड शॉट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ऐतिहासिक मैदान आपण पाहतो. शिवनेरी चषक 2021च्या या माध्यमातून सुंदर फटका. सुमितची बॅट यावेळेला तळपली गेले. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करतोय. टेक्निकली साऊंड सिस्टम ऑन साईडला शाडमपूलचा फटका पाहायला मिळतो. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाहीये. थोडीशी मिसफिल्डचा फायदा मात्र कितपर्यंत मिळतो या दोन फलंदाजांना आपण पाहू शकतायत. एकेरीवर जिथे धाव असेल तिथे दुहेरीमध्ये रूपांतर करणं हे मात्र पसंत करतायत दोन्ही फलंदाज. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं आणि एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 2च्या मदतीने. 61 धावा, 19 धावांची जबरदस्त झंझावती खेळी करतोय सुमित. यावेळेला ऑन साइडला फटका मात्र मिस टायमिंग झालाय. इन दी एअर, चेंडू हवेत आणि यस इज गॉन. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना सुमित बॅक टू द डगआउट. थँक्यू. वेलकम बॅक. 61 रन्स, 61 धावा, चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत प्रितेश आम्हाला दर्शवत आहेत की 5 चेंडूंचा खेळ झालाय प्रतीकच्या हातखंडामधून. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साइड आपण पाहतो पुलचा फटका व्यवस्थित कन्वर्ट होत नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग चा क्षेत्ररक्षक मात्र पुढे येतोय आणि सुंदररित्या मात्र जजमेंटने झील टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना शेवटच्या चेंडूवर आणि एकंदरीत पहिला डाव समाप्तीवर झालाय. 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 61 धावा या फलकावर 62 धावांचं लक्ष हे समोर असेल. 62 रन्स टू विन असतील. खूप चांगलं क्रिकेट, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान. आदरणीय सन्माननीय अनिलजी किनी मात्र आमच्यापर्यंत या ठिकाणी दर्शवत आहेत, ज्यांनी मात्र दाते आहेत आणि त्यांना विसरून चालणार नाहीये. कारण कोणतीही स्पर्धा असो त्या ठिकाणी आर्थिक बाब ही प्रथमतः पहिली आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरी चषक 2021 चला टॉस करण्यासाठी या दोन्ही संघाचे कर्णधार यावेळेला आपण पाहू शकतायत. महाराज फायटर ठाकूरपाडा संघाचे वंदेश त्या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम वंदेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर या आपण टॉस करणार आहोत आणि दोन संघ एडवन एका साईडला आपण पाहू शकतायत. दुसऱ्या डावाला प्रारंभ होईल त्यावेळेला धनंजय पाटील हे तुमच्या समवेत असतीलच आणि अनिलजी किनी आमच्यापर्यंत त्यांनी अनाउन्समेंट करण्यासाठी दिले ते सेकंड ओव्हरमध्ये आपण करूया. या आपण टॉस प्रथमतः करूया. आदरणीय सन्माननीय बाळारामजी किनी साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. DJ Vaibhav in the mix. तर मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय दिनेशजी किनी साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. दिनेशजी किनी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन संघांमध्ये एका साईडला आपण पाहू शकतायत महाराज फायटर ठाकूरपाडा हा संघ आपण पाहतोय आणि एका साईडला जयप्रकाश एडवन. या दोन संघांमध्ये एक सुंदर सामना आपण पाहू शकतायत. दिनेश किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला दोन फलंदाज लगेच प्लीज सेंड युअर टू ओपनिंग प्लेयर. वेळ दौडू नका. या आपण कॉइन स्पिन करायचं आहे. दिनेश किनी साहेब छाप आणि काटा, हेड अँड टेल, छाप. आणि यावेळेला यस इट इज अ हेड. धन्यवाद दिनेश किनी साहेब. आपण मुख्य मंचावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा.
तर सागर वैद्य आमच्या समोर जोडले गेले. तर सागर काय म्हणशील, सकाळचं सत्र आहे आणि थोडीशी ग्रास आपल्याला पाहायला मिळते. ड्यू फॅक्टर मात्र यावेळेला निघून गेलाय. थोडीशी सूर्याची कोवळी किरणं आपल्याला पाहायला मिळतात. काय एक्झॅक्टली डिसिजन काय असेल आपलं? माझं तर क्षेत्ररक्षण करणार आहात. प्रतिस्पर्धी संघाला 30 चेंडूंमध्ये कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा माणूस असेल तरी 40च्या आसपास. 40च्या आसपास. त्यासाठी तुमचे ट्रम्प कार्ड असे प्रमुख अस्त्र 3 ते 4 असे कोणते गोलंदाज आहेत की प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणू शकतील? मी आणि मृदुल पाटील. नक्कीच ज्या पद्धतीने गोलंदाज सुद्धा आहे. शिवनेरी चषक नेहमीच तुम्ही खेळतायत आणि खूप चांगल्या प्रकारची ही स्पर्धा पाहायला मिळते. शिवनेरी चषकांच्या आयोजकांचं तुम्ही धन्यवाद व्यक्त कसं करतील आणि या स्पर्धेविषयी मनोगत कसं व्यक्त करतील? खूपच मी ग्राउंडचं शिवनेचं बरंच वेळा ऐकलाय आणि आभार मानतो ग्राउंडचा. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच सागर वैद्य. तर वंदेश, नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता तर काय एक्झॅक्टली डिसिजन काय घेतला असता आपण? घेतले असते. आता मनाच्या विरोधात 30 चेंडू खेळायचे, 5 षटकं खेळायचे. काय मध्ये टोटल असेल की या टोटल पर्यंत पोहोचल्यानंतर एडव्हान्स संघाला आपण दबावाखाली आणू? 60 ते 65 आहे. 60 ते 65. त्यासाठी 3 ते 4 फलंदाज आहे. ऋषी आहे, दर्शन आहे, सूरज आहे आणि ठाकूर आहे. नक्कीच. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणतील आपण? एकदम छान आहेत. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच वंदेश आणि सागर वैद्य. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की जयप्रकाश एडवन ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव DK धनंजय पाटील. थँक्यू. पहिला बॉल अगदी चांगला स्ट्रोक आहे. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. येतोय पहिल्या बॉलवरती चौकार. 4 रन. शिवनेरी चषक 2021 आपण पाहतात. विराटन बुद्रुकचे मैदान आणि आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं अगदी सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. थँक्यू प्रमोद सर. आपण एक गोड आवाज पहिल्या इनिंग मध्ये ऐकलं असेल. त्यानंतर आपण पाहतात सेकंड इनिंग मध्ये 62 रनचं हे टार्गेट मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं आणि पहिल्या बॉलवरती अक्षरशः चांगला स्ट्रोक. उडवण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक जरूर झालाय. बॉल हवेमध्ये फटका फसलाय. तिथे मात्र खेळाडू येतोय, तो चांगला झेल टिपतोय. विकेटचं पतन. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार होता, मात्र त्यानंतरच्या बॉलवरती आपण पाहिलं तर इथे विकेट मात्र प्राप्त होत असताना खेळाडू बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला खेळाडू सध्या आकाश जो तंबूच्या आश्रयाला परतलाय. लक्ष आहे 62 रनचं, 62चं. आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला सुरुवात होत असताना पहिली 2 पंच आपण पाहतात. ऑफिशियल अंपायर आहेत. एका बाजूला कल्याणजी गोरपडे सर, दुसऱ्या बाजूला करुणाकर कोटीन सर आपण पाहत आहेत. नामांकित पंच आपण पाहत आहेत आणि या स्पर्धेला मात्र सुरुवात आजच्या दिवसातील पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. एका बाजूला मंगलमूर्ती विराथन हा संघ पाहायला भेटतो, दुसऱ्या बाजूला चटाळे. या 2 संघादरम्यान चालू असलेली मॅच लाईव्हच्या माध्यमातून सध्या जे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत, आम्हाला ऐकतात, त्या सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही थेट स्पर्धा युट्यूब वरती प्रक्षेपित पाहत आहेत. आज पाटील नेटवर्कचे सर्वेसर्वा नितेजी पाटील यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देखील असतील. राईट ओव्हर द विकेटने पुढील बॉल. ओहो हो, काय डिलिव्हरी आहे आउटसाइड ऑफ स्टंप. ज्यावेळेला तुम्ही टेनिस क्रिकेट खेळतात, टेनिस क्रिकेटमध्ये आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये 30 गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज जगदीश आहे हा खेळाडू, याच्याकडे क्षमता भरपूर आहे, नामांकित आहे, प्रसिद्ध आहे. आज मात्र तो मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. षटकातील चौथा बॉल. राईट ओव्हर द विकेट. ओहो हो, ही डिलिव्हरी आपण पाहतात तर थोडंसं पडल्यानंतर चेंडू मात्र वळण घेतोय, सरळ यष्ट्यांच्या वरून निघून जातोय. ही खासियत आहे जगदीशची. आज तो मात्र मैदानाच्या आतमध्ये, घरचं मैदान आहे, प्रेक्षकांची साथ देखील तितकीच आहे. आणि त्याप्रमाणे आपण पाहिलं तर विकेट, मातीच्या विकेटवरती गोलंदाजी करत असताना मिस्टर जगदीश. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आहे 4 रन, 1 विकेटच्या नुकसानीनंतर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क्स वरती सज्ज होत असताना पाहायला भेटेल मिस्टर जगदीश. स्ट्रायकिंग वरती एका बाजूला आपण पाहिलं तर बॅट्समॅन मिस्टर राजदीप, दुसऱ्या बाजूला दीपक. ही जोडी आहे. ओव्हर द विकेट. अक्रॉस द बॅटने इथे मात्र स्वीपचा फटका पाहायला भेटतोय. सुरेख टायमिंग. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, येतोय दमदार स्ट्रोक. षटकार. 6 धावा. अगदी पॅड वरती बॉल होता आणि बॉलला पाठवलाय सरळ 6 धावा. शिवनेरी चषक 2021 आपण पाहतात. विराथन बुद्रुकचे मैदान, वर्ष दुसरं आपल्याला पाहायला भेटत आहेत. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये विधानसभा समन्वयक पालघर जिल्हा
आदरणीय सन्मान्य श्री अनुपजी पाटील साहेब आणि आदरणीय सन्मान्य श्री शरदजी घरत साहेब यांच्या उपस्थितीने आपण उद्घाटन समारंभ पार पडला। यावेळचा बॉल आपण पाहिलं तर थोडा दिशामध्ये भरकटतोय गोलंदाज, अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च करत असताना आपल्याला पाहायला भेटतात। पंच एक्सरसाइज करतात सकाळच्या सत्रामध्ये आणि दर्शवत असताना व्हाईट बॉलचा सिग्नल आपल्याला पाहायला भेटतोय। धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना डबल फिगर मध्ये धावसंख्या आहे ती मात्र 11 रन। शेवटचा बॉल ड्राईव्ह केला चेंडूला आपण पाहत आहेत गॅप मध्ये बॉल आहे, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला भेदत, येतोय दमदार स्ट्रोक, आणखीन एक चांगला स्ट्रोक, 4 रन। काय मैदानाच्या आतमध्ये सामना, पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पाठलाग होतोय 62चा, 62 रनचं लक्ष ठेवलं गेलंय आणि 62 रनचा लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आहे 15 रन आपल्याला पाहायला भेटतात। स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रीती जग्गिनी आपल्याला पाहायला भेटतात। आपलं देखील सरच स्वागत या क्रीडा नगरीमध्ये। एक चांगलं मैदान आपण पाहतात, शिवनेरी चषक विराथन बुद्रुक नामांकित मैदान आहे आणि नामांकित स्पर्धा म्हणजे या परिसरामध्ये सफाळे परिसरामध्ये आपण पाहिलं तर या विटी लाईन परिसरामध्ये या स्पर्धेचं नाव हे सर्वोत्तम म्हणजे आधी पहिल्या स्थानावरती घेतली जाणारी स्पर्धा आपल्याला आज या विराथांच्या मैदानावरती तुषारजी आपलं देखील सरच स्वागत या क्रीडा नगरीमध्ये। अनेक सध्या आपण पाहतात ते युट्यूब वरती प्रेक्षक वर्ग जोडले गेले आहेत, या सामन्याचा आनंद देखील घेतात, त्या सर्वांचं सरच स्वागत। शिवनेरी चषक 2021 आपण पाहतायत विराथन बुद्रुकचे मैदान, षटक क्रमांक 2 सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज येतो, गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर प्रणय वरती जबाबदारी दिलाय। पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं, आदरणीय सन्मान्य श्री अनिलजी किनी साहेब देखील आपण पाहतात ग्रामपंचायत सदस्य आहेत। ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतात आदरणीय सन्मान्य श्री अनिलजी दत्तात्रय किनी साहेब ग्रामपंचायत सदस्य। पहिला बॉल वरती इथे मात्र विकेटचं पतन, खेळाडू बाद होतोय, फर्निचर डिस्ट्रॉय, आउट। थँक्यू। यानंतर होणारा मॅच श्री छत्रपती शिवाजी महाराज फायटर ठाकूरपाडा वर्सेस आपण पाहत आहेत जयप्रकाश एडवन, एका बाजूला आपण पाहिलं तर अक्षय ठाकूर अँड कंपनी आपल्याला पाहायला भेटेल, जिथे बंदीज असतील आपण संपूर्ण टीम मात्र छत्रपती शिवाजी महाराज फायटर ठाकूरपाडाची पाहणार आहोत। ऋषी सारखा खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल, अनेक मोठमोठी नावं आहेत। ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये तो सामना सुरू होईल त्यावेळी नक्कीच आपण त्या सर्वांचा उल्लेख त्या मॅचच्या दिशेने करणार आहोत। मात्र चालू असलेले मॅच आपण पाहतात, घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती विराथनचा हा संघ आपण पाहतायत। आज मात्र मंगलमूर्ती या नावाने मात्र आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये। पहिला बॉल, दुसरा बॉल, थोडासा बॉल पडल्यानंतर मात्र पंच दर्शवत असताना व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आपल्याला पाहायला भेटतायत। पहिल्या बॉलवरती विकेट जरूर होती, दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर वाईड स्वरूपाने चेंडू मात्र फेकला जातोय आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले असताना आपण पाहू शकतायत 16 रन। पहिला विकेट इथे आपण 2 विकेट जरूर पाहिल्यात। प्रणयने मात्र पहिल्या बॉलवरती इथे विकेट प्राप्त केलाय, षटकातील दुसरा बॉल राईट ओव्हर द विकेटने प्रणयचा पुन्हा एकदा आणखीन एक धमाका, या बॉलवर देखील प्रात्यक्षिकरण तेच आहे, आणखीन एक धक्का लागतोय, विकेट क्रमांक 3 गॉन, मैदानाच्या बाहेर। म्हणतोय ना प्रणय मध्ये ती श्रमता आहे, प्रणय मध्ये तो दमखम आहे, आज तो मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखवतोय आणि काय गोलंदाजी होत असताना सध्या पाहायला भेटतायत। बॅक टू बॅक एक विकेट प्राप्त केला, त्यानंतर व्हाईट बॉल हाताला गेला, स्क्वेअर बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सरळ चेंडू यष्टांवरती जाऊन आदळत असताना आपल्याला विकेटचं पतन होत असताना पाहायला भेटतंय। धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर लगावला जात असताना धावसंख्या आहे 16 रन, 16 ऑन दी बोर्ड आपण पाहतायत।
गोलंदाज प्रणय आपण पाहतात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क्स वरती सज्ज होईल. ऑफिशियली आपण अंपायर पाहतात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कल्याणीजी घोरपडे सर, दुसऱ्या बाजूला करुणाकर कोटियन सर आपण पाहत आहेत. नामांकित पंच आहेत तर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुढील बॉल इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र बॅट मध्ये कनेक्ट व्यवस्थित होतोय. बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून, येतोय दमदार स्ट्रोक. सहारन बाबा का दरबार झारखंड में भी है और यूपी में भी है. हरिद्वार, ऋषिकेश, काशी. थँक्यू. बॉलचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 22 रन. एका बाजूने जरूर विकेट प्राप्त होतात मात्र दुसऱ्या बाजूने अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर लगावल्या जात असताना 22 रन आपण पाहतात स्कोर कार्ड वरती आहेत. लक्ष आहे 62 रनचं, 62चं लक्ष ठेवलं गेलं आहे. पहिल्या डाबामध्ये मंगलमूर्ती विराथन संघानं बॅटिंग करत असताना एका बाजूला बबलूची बॅटिंग चांगली राहिली ज्यामध्ये 25 रन त्याने बनवल्या. लास्टला एंड आपण पाहिला तर सुमितचा चांगला राहिला. प्रणय 8 धाब्यांवरती बाद झाला आणि त्यानंतर नयन एका बाजूला आपण पाहिलं होतं. ओव्हर द विकेट उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, तिथे मात्र खेळाडू तैनात. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागतोय. बिग ब्लास्ट, विकेटचं पतन, खेळाडू बाद. संपूर्ण आपण पाटील नेटवर्कची टीम सध्या पाहत आहेत. नितेश पाटील असेल, एका बाजूला अनुराग असेल, त्यानंतर कुमार आपण पाहतात जो कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत ही स्पर्धा थेट युट्यूब वरती प्रक्षेपित होत असताना पाहायला भेटत आहेत. शिवनेरी चषक विराथन बुद्रुकचं आपण पाहतात वर्ष दुसरं आयोजन आपण पाहू शकतायत. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, फटका तर हवेमध्ये आहे. खेळाडू दोन येतात. जजमेंट, ओ हो, काय झेल टिपलाय, काय झेल टिपत असताना आपण पाहतायत. आकाशच्या माध्यमातून चांगला झेल टिपत असताना पाहायला भेटतायत. आणखीन एक धक्का लागतोय. विकेटचं पतन, खेळाडू मात्र सध्या तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 4 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात. एक षटकार जरूर लागलाय, एक वाईट बॉल हाताळला होता. मात्र कमबॅक काय असतो, जगदीश जरी महागडा ठरला ना तरी देखील प्रणय सांगतोय की माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, मी देखील एक चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवेन. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तेच आपल्याला पाहायला भेटत आहेत. अगदी या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना आपण पाहतायत हा संघ आपल्याला पाहायला भेटतात. विराथनचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली, मंगलमूर्ती संघ आपण पाहतायत. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या धावफलकावरती आहेत 22 रन. पाठलाग होतोय 62चा. मात्र प्रणयने आज मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध देखील केलाय. शेवटचा बॉल राईट ओव्हर द विकेट. हलक्याशा हाताने कट करण्याचा प्रयत्न, बॉल आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक जात आहेत पॉइंट मधून. हलक्याशा हाताने थोडीशी मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डचं रूपांतर आपण पाहिलं तर 2 धाब्यांमध्ये इथे कन्व्हर्ट होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आहेत 12च्या सरासरीने 24 जमा आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. पाठलाग होतोय मैदानाच्या आतमध्ये 62चा आणि धावसंख्या आहेत 12 बॉलमध्ये आतापर्यंत 24 रन. जगदीशनं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल 15. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मिस्टर प्रणयने धावसंख्या खर्च केला 9. आणि महत्वाचे 4 गडी होते ना, ते महत्वाचे 4 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला पाठवले. दशरथजी यांच्या माध्यमातून प्रणयसाठी खास करून एक पारितोषिक आलंय. 100 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत. स्पर्श कल्पित पाटील यांच्या माध्यमातून देखील एक पारितोषिक आलंय. 100 रुपये आमच्यापर्यंत जमा होत आहेत. काय गोलंदाजी राहिलंय प्रणयची. थँक्यू डीजे. बबलू आपण पाहता त्या संघातील एक महत्वाचा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. तो सध्या गोलंदाजी मार्क्स वरती आपल्याला पाहायला भेटेल. उडवलाय बॉलला, हवेमध्ये बॉल, तिथे खेळाडू आहे. ओहो, काय एफर्ट, काय प्रयत्न ना 100% दाद. ज्याप्रमाणे एफर्ट होता, ज्याप्रमाणे प्रयत्न होता, एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी मित्रांनो होऊ द्यात.
काय एफर्ट लावले तिथे. अगदी बॉल षटकारामध्ये परिवर्तन होत असताना त्या बॉलला फील्ड करतायत आणि तिथे आपण पाहिलं तर 2 धावा 4 धावा या आपल्या संघासाठी बचावल्या जात आहेत. धावसंख्या आहेत 26. खूप महत्वाचं आहे, घरचं मैदान आहे, प्रेक्षकांची तितकीशी दाद आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये तो आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या 26. आखूड टप्प्याचा बॉल आता मात्र बॉलला उडवलाय, बॉलला तिथे आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे, येतोय मॅक्झिमम यूज इट. 6 रन. थँक्यू. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 30 धाब्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ मात्र आपण रेडी राहा. श्री छत्रपती शिवाजी महाराज फायटर ठाकूरपाडा आणि एका बाजूला आपण पाहत आहेत जयप्रकाश एडबन, या 2 संघादरम्यान मॅच असेल. लोअर फुलटस बॉल आहे, कनेक्ट करण्याचा प्रयत्न, बॉल तिथे आपल्याला पाहायला भेटतात. स्विरलेगला आता मात्र थोडीशी चुकी होत असताना पाहायला भेटतात. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, येतोय दमदार चौकार. 4 रन. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता येणारे बॉल आहेत अजूनही उर्वरित आपण पाहिलं तर 15 आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी 26 धाब्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. पहिला सामना आपण पाहिलं तर थोडासा रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. ज्याप्रमाणे षटकार चौकारांची आतिषबाजी एका बाजूने होतोय, दुसऱ्या बाजूने विकेटचं पतन देखील होत असताना पाहायला भेटत आहेत. मात्र गोलंदाज कमबॅक करेल का? ओव्हर द विकेट. उडवलाय बॉलला हवेमध्ये, बॉल तिथे आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला भेटत आहेत. डीप मध्ये आहेत, ऑन साइडच्या दिशेने मात्र चेंडूला फेक करतायत. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. येणारे 14 बॉल अजूनही शेष आहेत आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर समीकरण आहे ते मात्र विजयासाठी अजूनही 24 धावा. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. एक रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहेत. मंगलमूर्ती विराथन वर्सेस एका बाजूला चटाळे, या 2 संघादरम्यान सध्या चालू असलेली ही मॅच. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतात. स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर 1 लाख व आकर्षक चषक आपल्याला पाहायला भेटतात. ओव्हर द विकेट. ही लेंथ तुम्हाला ठेवावी लागेल, आउटसाइड ऑफ स्टंप मात्र मारा करावा लागेल आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये 30 गोलंदाजी हाताळत असताना मिस्टर बबलू. पहिले जर 3 चेंडू पाहिले ना तर पहिले 3 चेंडू थोडेसे पॅड वरती होते, लेग स्टंप वरती होते आणि त्याचा फायदा घेत असताना आपल्याला पाहायला भेटले बॅट्समॅन मिस्टर प्रणित. लास्ट डिलिव्हरी शेवटचा बॉल आपल्याला पाहायला भेटतात. चांगली गोलंदाजी. मी म्हटल्याप्रमाणे आउटसाइड ऑफ स्टंप तुम्ही चेंडू ज्यावेळी हाताळाल त्यावेळी चेंडू मात्र निर्धाव आपल्याला पाहायला भेटतील. येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर अजूनही 24 धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. घेऊया एक छोटासा ब्रेक, वळूया डीजेकडे आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल. शिवबाड लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. आज मात्र तुम्हाला स्वतःला मैदानाच्या आतमध्ये बॅरिकेड वरती आपण जे समोर बॅरिकेड आहे त्या बॅरिकेड वरती जे खेळाडू आहेत, जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करतोय आपण बॅरिकेडला थोडंसं दूर राहा आणि या मॅचचा आनंद घ्या. 12 बॉल मध्ये विजयासाठी 24 रनची गरज. षटक क्रमांक 4. पहिला बॉल. ओ वेगवान जलद गती भन्नाट वेग मात्र इथे आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज मिस्टर प्रणयनं एका बाजूला बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर संघासाठी 8 धाबा बनवल्या होत्या आणि त्यानंतर आता गोलंदाजीची भूमिका त्याच्या माध्यमातून साकारत असताना पहिला बॉल तर त्याने चांगला फेकलाय, वेगाने फेकलाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल शेष असतील 5. 24 धाव्यांची गरज आहे. येणारे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 24. रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये दोनही संघ लढताना पाहायला भेटतात. पुढचा बॉल उडवला अक्रॉस द लाईन. आता मात्र रेषेमध्ये येतात. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे, येतोय दमदार षटकार. 6 रन.
थोडीशी दिशा तुम्हाला इथून चांगली हाताळावी लागेल. म्हणजे ज्याप्रमाणे आउटसाइड ऑफ स्टंप तुम्ही ज्या वेळी मारा कराल ना त्या वेळी ती चांगली गोलंदाजी होईल. मात्र दुसऱ्या बाजूने जर विचार केला ना तर एका बाजूने आता सध्या बॅट्समॅन फायर आहेत. चेअर वरती खेळाडू कक्ष आहे ना, खेळाडू कक्ष, तिथे खेळाडू कक्षामध्ये सर्वांनी चेअर वरती, नाहीतर पॅनलाइजचा सामना करावा लागेल. फर्स्ट आणि आता शेवटची वॉर्निंग आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला दिली जाते. प्लीज विनंती करतोय, 12 खेळाडू जे आहेत ना ते 12 खेळाडू तिथून चेअर मधून येणार नाहीत बाहेर. आपल्यासाठी त्या चेअर ठेवल्यात. 10 बॉलमध्ये 18ची गरज. आदरणीय सन्माननीय परशुरामजी गरज साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. शिवनेरी चषक विराथन बुद्रुकच्या मैदानावरती त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपण आता पाहिलं तर येणारे चेंडू अजूनही शेष आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या मात्र 18 रन. रोमांचक मॅच आहे, कधीही काही घडेल. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही भविष्यवाणी जरूर करू शकत नाहीत. 9 बॉल 18. उडवण्याचा प्रयत्न, बॉल आपण पाहतात फक्त फ्लिप करण्याचा प्रयत्न. 1 रन तिथे कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल होता, मात्र फेकी चांगली आपल्याला पाहायला भेटली आणि बॅकअप देखील तितकाच चांगला मात्र पाहायला भेटतोय. एकच जाव येत असताना पाहायला भेटत आहेत. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 17ची गरज. कधीही मॅच कुठल्याही संघाच्या बाजूने पलटू शकते. तुम्ही प्रयत्न करा, शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये लढणं गरजेचं आहे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये लढत असताना आपण पाहतात हे दोनही संघ आहेत. एका बाजूला चटाळे, दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती विराथन. 8 बॉल 8 बॉलमध्ये 17ची गरज. राईट अप ओव्हर द विकेट. ओ हो, चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतात. वेगवान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे अगदी झाला होता, मात्र बॅकअप आहे आणि बॅकअप असल्या कारणामुळे इथे 1 धाव आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 16 रनची गरज. हा शेवटचा बॉल आहे ना, हा शेवटचा बॉल खूप निर्णायक ठरेल. ज्याप्रमाणे आपण हा मॅच पाहतात 7 बॉलमध्ये 16ची गरज. एक चांगलं आयोजन आपण पाहतात तर शिवनेरी चषक विराथनच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. आदरणीय सन्माननीय श्री अनिलजी किनी साहेब ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपण या मैदानावरती पाहू शकतायत. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 16 रन. 16 निर्णायक चेंडू दोन्ही संघासाठी खास करून निर्णायक आहे. एका बाजूला चटाळे, दुसऱ्या बाजूला खास करून मंगलमूर्ती विराथन. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 16ची गरज. शेवटचा बॉल राईट ओव्हर द विकेटने. बॉल इथे मात्र चांगला होता, मध्ये येतोय आणि त्या बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय दमदार स्ट्रोक. 6 रन. थँक्यू. काही सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला ज्याप्रमाणे हा सामना चटालेच्या बाजूने जातोय, दुसऱ्या बाजूला विचार केला ना तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती विराथन. 6 बॉलमध्ये 10ची गरज आहे. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एक गोष्ट आपण जरूर पाहिलंय, आपण भरपूर वेळा फेरबदल पाहिल्यात, भरपूर वेळा आपण बदल पाहिल्यात. मात्र या मॅच मध्ये घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती तुम्हाला ती तितकीशी चांगली गोलंदाजी सध्या करणं गरजेचं आहे. संघाला जी गरज आहे ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. दुसऱ्या बाजूला चटाळे संघाचा जर विचार केला ना तर चटाळे संघाचा एक बॅट्समॅन आहे ना मिस्टर प्रणित, तो आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला अमोल त्याला तितकीशी चांगली साथ देतोय, जो 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतात. एका बाजूला प्रणित आतापर्यंत 19 धाव्यांवरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. प्रणित आतापर्यंत 15 धाव्यांवरती बॅटिंग करत असताना पाहायला भेटतात आणि अमोल देखील 15 धाव्यांवरती बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 10ची गरज. लेट्स प्ले. शेवटचा षटक. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा बॉल बाहेर निघतोय. पंच मात्र दर्शवत असताना आपण पाहू शकतायत व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून सध्या होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. अतिरिक्त स्वरूपाने ही धावसंख्या मात्र बहाल केली जाते. आता येणारे बॉल आपण पाहिलं तर अजूनही शेष आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 9 रन. नितेश जिकीनी आपलं देखील सरचे स्वागत. ओ लोवर फुल टच बॉल. इथे विकेट महत्वाची असेल. विकेट विकेट विकेट. गडी बाद होतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा फेरबदल होत असताना पाहायला भेटतोय. आता येणारे बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 9 रन.
मैदानाच्या आतमध्ये जो सामना तुम्हाला हवा आहे, जो सामना आपला सर्वांस हवा आहे, तो सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 5 बॉल मध्ये विजयासाठी 9 रनची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. आणि संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतात. आदरणीय सन्माननीय अनिलजी किनी साहेब, ग्रामपंचायत सदस्य बबनजी किनी साहेब, दिनेशजी किनी साहेब, त्यानंतर दिलीपजी गरत, बालारामजी किनी साहेब, त्यानंतर रुपेशजी किनी आणि संपूर्ण सुरेश महिला मंडळाची जी संपूर्ण टीम आहे आमची, त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान आमच्या संपूर्ण या मैदानासाठी, संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलंय. तर सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत. 5 बॉलचा खेळ शेष आहे. 5 बॉलमध्ये 9ची गरज. पाच बॉल मध्ये 9. ओ हो वॉक स्टंपच्या बाहेरून बॉलला उचललाय. बॉल चाललाय हवाई सफर. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार सहारण. थँक्यू. 4 बॉल आणि आता 4 बॉल मध्ये विजयासाठी 3 धाबींची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. मंगलमूर्ती विराथन वर्सेस चालू असलेला मॅच सटाळे. 4 बॉल मध्ये 3. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत साकारत असताना मिस्टर अमोल 21 धाब्यांवरती तो बॅटिंग करतोय. एकाकी झुंज सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या बॅट वरती बॉल व्यवस्थितरित्या कन्वर्ट देखील होत असताना पाहायला भेटत आहेत. 4 बॉल मध्ये विजयासाठी 3 रन. राईट अप ओव्हर द विकेट. फुल टच बॉल अक्रॉस लाईन इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतायत. तिथे मात्र फिल्डिंग चांगली होत असताना पाहायला भेटत आहेत. सध्या रोखून धरला जात आहे. 3 बॉल 2 ची गरज आहे. मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. यामध्ये तुम्ही प्रयत्न करा. अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. अजूनही काहीही घडू शकतंय. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी सातत्याने परिवर्तन होतंय. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला परिवर्तन करावं लागेल. 3 बॉल मध्ये 2 ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. चालू असलेला मॅच आपण पाहतात सटाळे वर्सेस मंगलमूर्ती विराथन. नेक्स्ट मॅच आपण पाहतात. दोन्ही टीम आपण रेडी राहा. एका बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराज फायटर ठाकूरपाडा असेल अक्षय ठाकूर अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला भेटेल मिस्टर एडवन जयप्रकाश एडवन संघ आपल्याला पाहायला भेटेल. त्यामध्ये देखील तो महत्वाचा मॅच आपल्या समोर रंगेल. आता सध्या गरज आहे 3 बॉल मध्ये 2 ची. फिल्डिंग आपण पाहू शकतात. आक्रमण आहेत. लोवर फुलटस बॉल कनेक्ट करीत असताना बॉल चाललाय 1 बाउंडच्या माध्यमातून सीमा रेषा पार. येतोय चौकार आणि या मॅचला जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन सटाळे आणि हार्ड लक बाय मंगलमूर्ती विराथन. नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण होणार दोषी अक्षय ठाकूर. आपलं सरचं स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. शेक हँड करायचंय. कृपया करून रांगेमध्ये या आणि मी विनंती करेन की आपण हस्तांदोलन करायचंय. डिसिप्लिन दाखवा. कॉंग्रॅच्युलेशन सटाळे टीम. अमोल भोईर सुपर बॅटिंग. काही कमालीचं प्रदर्शन दाखवलं गेलं आणि एका साईडला मंगलमूर्ती विराथन हार्ड लक. मुरेश्वर पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत वाडीवरून. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. काही जबरदस्त आक्रमकता दाखवली आणि खूप छान पद्धतीने खेळ साकारला. आय थिंक सो मंगलमूर्ती विराथन फर्स्ट टाइम या ठिकाणी अशा पद्धतीने पराभूत स्वीकारावा लागतोय आणि आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि अमोल भोईरने काही जबरदस्त लाजवाब फलंदाजी केली. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे आणि त्यामधला अमोल भोईर. हॅट्स ऑफ यू. मॅग्निफिसंट बॅटिंग. तर मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा आपण वळणार आहोत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. ऑल इज वेल आणि खूप छान खेळ साकारला गेला. मान्यवर आदरणीय सन्माननीय हेमंतजी केनी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. आदरणीय हेमंतजी केनी साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि मॅन ऑफ द मॅच आहे या मॅचचा मिस्टर अमोल